आता आपण दुसरी फेरी सुरू करतोय आणि ह्या दुसऱ्या फेरीमध्ये सगळे लिटल चॅम्प्स आता मराठी गाणी म्हणणार आहेत आणि आपल्या समोर आता येते, टाळ्यांनी स्वागत करूया, मुग्धा वैशंपायन. मंद 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 हसित मदन प्रणय रंग सदन रूप रंग भार तुझा रूप रंग भार तुझा रूप रंग भार तुझा रूप रंग भार तुझा कहर करी अंतरी अंग अंग तव अनंग अंग अंग तव अनंग कुलवी मदन मंजिरी अंग अंग तव अनंग कुलवी मदन मंजिरी कुलवी मदन मंजिरी कुलवी मदन मंजिरी. कसं वाटतंय तुला? आता तुझी सगळी गाणी सेमीफायनल्स मधली, उपांत्य फेरीमधली संपली आहेत. हो. हा, आता तुला काय वाटतं की इथून पुढे आपण आता फायनल्स मध्ये जाणार? परीक्षकांवर अवलंबून आहे. तुझ्या गाण्यावर काहीच अवलंबून नाहीये. हा चलो आपण विचारूया परीक्षकांना. आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया. हा, चालेल. समजा तू 5वीत आहेस, म्हणजे संगीताच्या भाषेने जर का 5वीत आहेस असं आपण पकडलं, तर हा जो पेपर होता, ह्या गाण्याचा जो पेपर होता, हा तू साधारणपणे 9वीतला पेपर तू स्वतःला घालून घेतलेला होतास. आणि त्या 100 मार्काच्या पेपरमध्ये तुला मी 110 देऊ शकत नाही, म्हणून मी तुला 100 पैकी 100 देईन. थँक्यू. काय रे अवधूत दादा, तू किती घाबरवलं सुरुवातीला मला सगळ्यांना, हो की नाही मुग्धा? हो. मला या मुलीचं कौतुक असं वाटतं की कुठलाही गीत प्रकार गाताना तिला टेन्शन येत नाही. इथं तो गाण्याचे पहिले शब्द ऐकल्यानंतर मला टेन्शन आलं होतं, कारण हे तिच्या वयाचं गाणं नाही, तिच्या वयाचं नाही. या गाण्यातली जी गायकी आहे तीही तिच्या वयाची नाही. आणि मला असं वाटतंय की जिथं राग बदलायचा, जो तवानंग हा जो पंचमवती स्वर येतो, तिथे तिचा जीव थकलेला असल्या कारणानं तो स्वर तसा लागला नाही. पण तिला लावायचा होता आणि तो लागू शकतो हे मला माहीत आहे, राईट. आणि निरनिळ्या प्रकारामध्ये तू किती छान गाऊ शकतेस आणि ते पेलू शकतेस हे तू दाखवलेलं आहेस. तरीही सारखं सारखं आपण 5वीत आणि 10वी 11वी 12वीचे पेपर नाही सोडवायचे. ओके. तू गाताना कसं मला वाटत होतं माहितीये का, बाजीप्रभूंनी कशी शरीरातला एक एक अणू रेणू वापरून खिंड लढवली ना, तशी तू अक्षरशः ही गाण्याची खिंड लढवत होतीस. थँक्यू. क्या बात आहे. किती मिळतील मार्क आपल्याला? हा, म वगैरे मिळेल ना? वेडी आहेस काय? वेडी म्हण माझ्या बरोबर. म्हण माझ्या बरोबर. ते नको म्हणून म्हण माझ्या बरोबर. दिसतं बघ किती गोड आहे. ए अवधूत दादा, ए अवधूत दादा, अरे मी कशी गायले. अरे मी कशी गायले. 5वीत असताना 10वीचा पेपर सोडवला की नाही?
पाचवीत असताना 10वीचा पेपर सोडवला की नाही? आणि कुठे चुकले का? कुठे चुकले का? मार्क कापशीलच कशी? तू मार्क कापशीलच कसे? चेहरा बघ, चेहरा बघ. मार्क कापशीलच कशी? तू मार्क कापशीलच कसे? मी दे मी दे देनी देनी. अवधूत दादांनी नी दिलाय बाई आणि वैशाली त्यांनी ध दिलाय. ऑल द बेस्ट. ओके. यानंतर आपल्या समोर येते एक वेगळीच पर्स बाळगणारी ऐश्वर्या सहस्रबुद्धे. एकदाच यावे सखया तुझे गीत कानी धुंद होऊन मी जावे धुंद त्या सुरानी एकदाच यावे सखया तुझे गीत कानी धुंद होऊन मी जावे धुंद त्या सुरानी. असा चंद्र कलताराती प्राणगंध यावा असा चंद्र कलताराती प्राणगंध यावा सर्व भान विसरून नाती स्पर्श तुझा व्हावा पुन्हा बुज अंतरीचे हे कथावे व्यथानी धुंद होऊन मी जावे धुंद त्या सुरानी एकदाच यावे सखया तुझे गीत कानी धुंद होऊन मी जावे धुंद त्या सुरानी. मस्त आलं ऐश्वर्या. हा, आता चारी गाणी संपली आहेत. खुश. बघूया मार्क तुझे. मार्क नाही, आधी परीक्षकांना विचारायचं आहे ना. खूप छान ऐश्वर्या, क्या बात आहे. आत्ता तू जितकी, आणि तुला खरं सांगू का, वाईट वाटून घेऊ नको, पण आत्ता जी 4 गाणी तुझी झाली ना, त्याच्यातलं हे सगळ्यात छान गायलंयस तू हे गाणं. आता खरा ऐश्वर्याचा आवाज आम्हाला इथपर्यंत पोचला या गाण्यातनं. मगाचं गाणं पण छान गायलीस, पण याच्यात जी इंटेन्सिटी पाहिजे होती ना, जी मला बाकी आत्तापर्यंतच्या तुझ्या परफॉर्मन्समध्ये कुठेतरी मिसिंग वाटत होती, आत्ता असा मस्त लागला. क्या बात आहे. तुला मी हे सांगेन की तुझ्या आवाजामध्ये एक छानसा रुंदपणा आहे आणि आवाजाला एक गाज म्हणतात ना, ती गाज आहे. तुझ्या आवाजातले हे जे खासपण आहे ना, ते सांभाळ. आणि माझं बोलणं कित्येक लोकांना रुचणार नाही, आवडणार नाही, मला कल्पना आहे, पण माझ्या लहानपणापासून मी अनेक चांगली चांगली गुणवंत मुलं पाहिलेली आहेत, ज्यांचं पुढं काहीतरी घडू शकलं असतं, काहीतरी चांगलं होऊ शकलं असतं. ते झालं नाही याचं कारण ओव्हर एक्सपोजर. आता हे कार्यक्रम बघितल्यानंतर माणसं तुमच्याकडे धावत येतील, अरे इकडे गा तिकडे गा, इतके पैसे घ्या तितके पैसे घ्या. पैसा आणि गुण ह्याचा कधीच ताळमेळ बसू शकत नाही. यश मिळायला 2 सेकंद पुरेसे असतात, पण यशस्वी म्हणून राहण्यासाठी आयुष्यभर फार मेहनत करावी लागते, ढोर मेहनत करायला लागते. हे आत्ता तुम्ही सगळेजण लक्षात घ्या. यशस्वी व्हा आणि आयुष्यभर यशस्वी व्हा. मस्त गायलीस. दोन्ही गाण्यांचे अप्रोच खूप वेगवेगळे होते. आधीचा हिंदी गाणं, आत्ताचं वेगवेगळ्या प्रकारचे आवाज लावलेस, त्यासाठी एका मोठ्या गायिकेचं लक्षण आहे. व्हेरी गुड. थँक्यू. दोन पण मिळालेत ऐश्वर्या. ऑल द बेस्ट. यानंतर आपल्या समोर येतोय आपल्या सुरांनी मोहित करणारा मोहित कारले. कधी सांज वेळी मला आठवणी, कधी सांज वेळी मला आठवणी, तुझ्या भोवताली
हशीन का हशीन का. छान गायला स्मित. आणि हे खूप गोड गाणं आहे नाही, मला खूप आवडतं हे गाणं. आपण कोणापासून सुरुवात करूया? श्रुतीताई. ओके. तुझ्या आवाजामध्ये एक भाऊकपणा आहे आणि तो भाऊकपणा ज्याच्यात पकडलं जाईल हे गाणं तू छान निवडलंस आणि चांगला गायलास. तरीही काही ठिकाणी काही जागा फ्लॅट गेल्या. आणि मला ठवुनी असं वाटलं, मला आठवुनी असा शब्द वेगळा यायला पाहिजे. शब्दांच्या उच्चाराकडे लक्ष द्या असं मी कालच सांगितलं होतं नाही का? तू सुराला अजून चिकटून असायला पाहिजे होतास, पण तुझी दमछाक होत होती कारण तू ती सम पकडण्याच्या नादात होतास. जर का खेळत खेळत तालाबरोबर गेला असतास ना तर तुला सूर पकडायला सोपं गेलं असतं. गळ्यात आहे पण आत्ता डोक्यात नव्हतं असं काहीतरी झालं की जितकं मन लावून मगासचं गाणं गायलेलं असं म्हणजे तुला गाता येतं. हां, तर एवढंच होतं की मगासच्या गाण्यात ते पूर्ण गाणं विशिष्ट सुरांमध्येच फिरत होतं, त्यामुळे त्याची मजा घेत घेत तू गायलास. यू आर कॉन्फिडंट अबाउट इट की माझा हा आवाज लोकांना आवडणार आहे. पण जेव्हा गाडी थोडी सरकली तेव्हा अनिश्चितता होती त्याच्यात. दोन मिळालेले आहेत तुला मम्मी. बेस्ट बोल. झुळझुळ झुळझुळ वाहत वारा झुळझुळ झुळझुळ.